काय उद्देश होता आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आले होता? नमस्कार. आज आम्ही सगळेजण या उद्देशाने इथं बीड जिल्हाधिकाऱ्यामध्ये आलेलो आहे की 11 तारखेला जे मध्यरात्री मोहिनपुरा भागात जे रेड झाली त्या रेड संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. त्या रेडमध्ये त्यांनी जे रेड झाली पेडबीड पोलिसांनी जे रेड केली त्या रेडला आमचा काही विरोध नाही. त्यांनी नेहमीच रेड करतात और ते रेड होते जे चुकीचं काम करतात त्यांच्यावर रेड होती. पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करतील. त्या कारवाईला आमचा काही विरोध नाही. पण 11 तारखेला मध्यरात्री जी रेड करण्यात आली पेडबीडचे जे कर्मचारी पोलीस अधिकारी वगैरे जे काही सोबत होते त्यांनी काही स्वघोषित गौरक्षकांना बाहेरून आलेले आपल्या जिल्ह्यातले सुद्धा नाही बीड शहरातले नाही बाहेर जिल्ह्यातून बीड शहरामध्ये ते गौरक्षक या नावाखाली बीड शहरामध्ये आलते और त्यांनी ते पोलिसांनी त्यांना सोबत घेऊन जे दहशत मोहिनपुरा भागात पसरली तिथं फक्त कुरेशी समाज नाही अदर सुद्धा काही लोक राहतात. मध्यरात्री 2:30च्या वेळेस असं होणं हे चांगलं नाही. यासाठी आम्ही सगळं मिळून फारुक पटेल साहेब आमचे सगळे नगरसेवक बीड शहरातील सगळे प्रतिनागरिक फक्त हेच साहेबांना एक विनंती करण्यासाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहे की रेड केली. रेडमध्ये जे काय असेल ते रेडला आमचा काही विरोध नाही. पण जे अधिकाऱ्यांनी जे गौरक्षक स्वयंघोषित गौरक्षकांना घेऊन जे रेड केली हे सगळं चुकीचं आहे. माननीय आयुक्त साहेबांचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा अहवाल सुद्धा आहे की तुम्ही खाजगी लोक घेऊन तुम्ही रेड कुठं पोलीस हे करू शकत नाही. म्हणून पेडबीडवाल्यांनी पेडबीडच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी यांना गौरक्षकच्या नावाखाली यांना सोबत घेऊन जी रेड केली तिथं जे दहशतीचा माहोल तयार झाला त्याला आमचा विरोध आहे. कदाचित जर उद्या जर तिथं दिवसात झाला असता ते मोमिनपुरासारखा बहुबल मुस्लिम बहुबल एरिया आहे तो मोमिनपुरा म्हणल्यावर जर असे लोक जर नवीन गौरक्षकाच्या नावाखाली जर तिथं जाऊन रेड करत असतील आणि बाकी जर तिथं काही अपचित्र किंवा काहीतरी विचित्र प्रकार जर झाला असता जर काही घडला असता विचित्र प्रकार तर मग त्याचे जबाबदार कोण असते? दहशत निर्माण करून देतात कुणाचे बी कसले बी जनावर जे वळून आणलेले यांनी तर हे या गोष्टीला जे कुठंतरी ब्रेक लागला. जे पोलीस होते ते तरी तुमच्या ओळखीचे आहेत का किंवा तुम्ही ओळखता का त्यांना? ते कुठल्या नाही पोलीस बीड शहर पोलीस स्टेशनचे पेडबीड पोलीस स्टेशनचे जे आता अधिकारी कर्मचारी होते आणि त्या दिवशी जे आता नेमकं रेग्युलर PI रजेवर होते आणि त्यांच्या जागी असिस्टंट API होते. तिथं बाकीचे जे आता प्रभारी कुठलं तरी जे आता बाहेरून आलेले प्रभारी त्या दिवशी होते त्यांचं जे आता आमची ओळख नाही परंतु ते प्रभारी होते त्या दिवशी आणि त्यांनी असं सगळे कृत्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या झाला असं जे आता आहे आणि याच्यावर आमचा आक्षेप आहे म्हणून आम्ही तिथं आलो. आता पोलीस अधीक्षकांकडे आम्ही जाणार आहे असं म्हणा. काय सांगाल तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला होता? 2 दिन पहले जो मोमिनपुरा में अवैध गौरक्षकों ने जो पुलिस के साथ मिलकर जो नंगा नाच किया है गौरक्षा के नाम पर महिलाओं को गाली गलौज की है बच्चों को उठाकर बाजू किया है फेंकने की कोशिश की है और उसकी वजह से वहाँ पर दहशत का माहौल है. हालांकि मोमिनपुरा ये बहु मुस्लिम एरिया होने के बावजूद वहाँ पर हिंदू मुस्लिम हम एक साथ रहते हैं. शिव जयंती बाबा साहब अम्बेडकर जयंती रामनवमी हम वहाँ पर मनाते हैं. उसके बावजूद भीड़ का और मोमिनपुरे का वातावरण खराब करने के लिए भीड़ जिले के बाहर के गौरक्षक जो अवैध है वो पुलिस के साथ आकर मिलकर जो है तो उन्होंने वहाँ पर नंगा नाच किया है. मोहल्ले का वातावरण खराब करने की कोशिश की है. भीड़ के कोई गौरक्षक उनके साथ नहीं होते हुए भीड़ के बाहर के गौरक्षकों ने आकर जो है तो मोमिनपुरा और भीड़ में वातावरण खराब करने की कोशिश की है. उस सिलसिले में हम सर्वपक्षीय सर्वधर्मीय लोग
यहाँ पर कलेक्टर ऑफिस और एसपी ऑफिस के पास जमे हैं। हम माननीय कलेक्टर साहब से भी जो है तो बात करने वाले, डिस्कस करने वाले हैं और कुछ मांगना करने वाले हैं। और इसके बाद जो है हम माननीय एसपी साहब उनसे भी हम जो है तो डिस्कस करने वाले हैं और उसका सवाल और जवाब हम करने वाले हैं। और जो रक्षक अपने आप को बताते हैं गौरक्षक, वो अवैध थे, उनके ऊपर पहले कार्रवाई होना चाहिए। अगर उनके ऊपर कार्रवाई नहीं हुई तो हम भी गौरक्षक ही हैं, हम भले ही मुसलमान हैं। हर मुसलमान जो है तो कत्ल करने वाला ही, जानवर कत्ल करने वाला नहीं होता। जैसे तुम हर मुसलमान के पास जानवर देखने के बाद उसको जो है तो पकड़ के उसको गौरक्षक उसको जो है तो गौ काटने वाला बताते, ऐसा बिल्कुल नहीं है। ये ऐसा नहीं चलेगा। जो अवैध गौरक्षक थे उनके ऊपर सख्ती से सख्त कार्रवाई होना चाहिए, ऐसी हमारी डिमांड है। वरना इसके आगे हम जो है तो हम रुकने वाले नहीं है, हम आंदोलन शुरू करेंगे। तुम्ही बोलता इथे आणि त्याचा उल्लेख करा तुम्ही, शब्बीर मामू. काय सांगाल तुम्ही आज निवेदन द्यायला आलेला होता जिल्हाधिकाऱ्यांकडे? मी सर्वप्रथम मुस्लिम बांधवांचे आभारी यासाठी मानल की आता फारुख पटेल साहेब म्हणजे आणि खुर्शीद आलम साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अनधिकृत लोक अगदी रहिवास असणाऱ्या मोहल्ल्यामध्ये वस्तीमध्ये घुसले आणि ते एका रेडीच्या नावाखाली पोलिसांचं संरक्षण घेऊन ते हे धुडगूस घालू शकले आणि त्यानंतर सुद्धा तिथल्या समाजाने कुठलाही कायदा हातात घेतला नाही, कुठलाही प्रतिकार केला नाही. उलट पक्षी तो अन्याय सहन करून आज जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याकडे तो प्रश्न घेऊन आले आहे. या निमित्ताने बीडचा सलोखा बिघडवण्याचा जो प्रयत्न बाहेरच्या शक्तीकडून होतो आहे, बाहेरच्या लोकांकडून होतो आहे, तो आम्हाला रोखायचा आहे. इथं अनेक हिंदू बांधव सुद्धा या मागणीला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. गोमातेचं नाव घेऊन किंवा गोरक्षक घेऊनचं नाव घेऊन ज्या पद्धतीने तुम्ही मुस्लिम बहुल भागामध्ये जाता आणि तिथल्या आता अत्यंत निंदनीय आणि अत्यंत आक्षेपार्ह आहे की महिला असताना महिला जिथं झोपलेल्या आहेत, तिथं लहान लहान बालक आहेत, अशा ठिकाणी तुम्ही दुडगुस बांधता. हे कसलं गोरक्षण आहे? म्हणजे माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, मी हिंदू आहे, मला नाही हे पटत. आणि आम्ही सगळे बीडमधले हिंदू मुस्लिम आता खुर्शीद आलम साहेबांनी सांगितलं की शिवजयंती असो, भीमजयंती असो, आम्ही सगळेजण सोबत साजरी करणारी माणसं आहोत. त्यामुळे बाहेरून येऊन आणि कोणी राजकीय प्रेरित होऊन जर येणार असेल तर इथला सलोखा त्याला उत्तर देईल. आणि एक गोष्ट मी खूप विनम्रपणे नमूद करू इच्छितो की याच बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये शब्बीर मामूसारखा एक गोरक्षक आहे आणि ज्याला भारत सरकारने म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान असणाऱ्या सरकारनं पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. म्हणून धर्मावरून गोरक्षण, धर्मावरून गोसेवा किंवा धर्मावरून गायीची कत्तल अशा पद्धतीने हे बघितलं नाही पाहिजे. आणि आम्ही सलोखावासी, आम्ही सलोख्याला प्रेम करणारे, सलोखा राखणारे सर्व हिंदू मुस्लिम बांधव या प्रश्नावर सातत्याने एक असू. जर कुणाला असं वाटत असेल की अशा प्रकारची कारवाई करून किंवा अशा प्रकारचं रात्री घुसून बीडमध्ये दंगल घडवायची असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही. आणि आमची विनंती आहे प्रशासनाला की हे तुमचं पांघरून घेऊन तुमच्या संरक्षणामध्ये हा कावा झालेला आहे. खरं म्हणजे पोलीस अधीक्षक याचं उत्तर द्यायला जबाबदार आहेत. आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा हा प्रश्न विचारू की पोलीस अधीक्षकांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही कारवाई करत असताना तुम्हाला अनधिकृत लोक घेऊन यायची गरज का पडली? ती लोक तुमच्यासोबत यावीत असं कोणाचं प्रेशर होतं का? किंवा तशा प्रकारची तुम्हाला कोणाचे आदेश होते का किंवा परवानगी होती का? हा प्रश्न आमचा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की ही रेड नाही आहे, हा आमच्या सलोख्यावरचा हल्ला आहे. हिंदू मुस्लिमांचं ऐक्य ज्यांना ज्यांना देखवत नाही ते अशा प्रकारचा कायद्याचा भंग करून आमच्या सलोख्यावर एक आक्रमण करत आहेत. आणि म्हणून ही रेड आम्ही केवळ कत्तलखान्यावरची रेड समजत नाही, ही रेड आमच्या सलोख्यावरची आहे आणि हा हल्ला आहे, ही रेड नाहीये. जर फक्त पोलीस असते तर ही रेड असते. मात्र पोलिसांच्या शिवाय बाहेर जिल्ह्यातले लोक आली, कसले गोरक्षक आहेत? आमचा बाप आयुष्यभर रान मातीमध्ये काम करताना गायीचा सांभाळ करतो, तो खरा गोरक्षक आहे, शेतकरी खरा गोरक्षक आहे. म्हणून हिंदू मुस्लिम बांधव आम्ही सर्वजण त्या रेडच्या पाठीमागं अंधारातून जो भ्याड हल्ला केला आहे त्याचा निषेध करतो. आणि आम्ही या सरकारला विनंती करतो की हा सलोखा कायम ठेवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीला आळा बसवा. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया.